आमच्या प्रिय बंधू बहिणींना ईश्वरच्या नावांचा नमस्कार. सर्वे सरा संगे सकाळ हा कार्यक्रम तुम्हाला स्वागत करत आहे. प्रत्येक दिवस पहाटे हे देवाच्या वचनातून ऐकू शकता आणि वचन ऐका, दिवसाचा शुभारंभ करा. आजचं सण जाऊया. बायबलमध्ये 1 योहान 3 अध्याय 1 वचनामध्ये लिहिलेलं आहे, हो देवाच्या प्रेमाला ओळखून घ्या, त्याने किती मोठं प्रेम आमच्यावर ठेवलेलं आहे. म्हणजे आपल्याला देवाचा लेकरं म्हणून सांगतो, देवाच्या पुत्र म्हणून सांगतो, पुत्री म्हणून सांगतो. अहो आम्ही कसं देवाचं लेकर होऊ शकतो, पण देव म्हणतो त्याच्या प्रेमाने. कारण येशू प्रभू देवाचा लेकर, देवाचा मुलगा होता, एकपुरता एक पुत्र होता. पण तो या जगामध्ये येऊन, आम्ही सर्व मानव होतो, मानव जाती होतो, पण आपण देवापासून दूर होतो. पण आमच्यासाठी आणि आमच्या पापासाठी त्यांनी वधस्तंभावर लिहिला गेला आणि वधस्तंभावर आमचे सर्व पाप त्यांनी मिटून टाकला. आणि याद्वारे आम्ही देवाचा लेकरा होण्याचा विरुद्ध राहणारा त्या पापाला, श्रापाला येशूने मिटून टाकलाय. म्हणून आज येशू प्रभू देवाचा पुत्र होताना त्या स्थानी आम्हाला सुद्धा देव स्वतःच्या लेकर म्हणून स्वीकार करून घेतो. किती मोठं भाग्य व्हा. म्हणून आज येशू प्रभूकडं तुमच्या पापाच्या तुम्ही क्षमा मागा आणि येशू प्रभू म्हणा, माझ्या पापाला क्षमा कर, म्हणजे मला देवापासून दूर करणारा सर्व वाईट माझ्यातून निघून जाईल आणि मी देवाचा पुत्र आजपासून बनून जाणार. आज देवाचं लेकर झालं, देवाचा सर्व काश्य तुम्हाला भेटेल. त्याला प्रार्थना करूया. हो तर दे बापा, येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवून तुझ्या एक पुत्राला पाठवला आणि यासाठी की आमच्या जीवनाचा सर्व पाप मिटवावा आणि आम्हाला सुद्धा देवाचा पुत्र पुत्री होण्याचा हक्क द्यावा. आणि या जे प्रेमाने होतं प्रभू, त्या प्रेमाला ओळखून घेतलेलं आहे. त्या प्रेमाने प्रत्येकाला जे लेकर बनव आणि प्रत्येक जीवनातला सर्व गरजा पूर्ण कर. मनामध्ये शांती समाधान दे. येशूच्या नावाने मागितलं नाही प्रभू राजा. आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. ते तुम्हाला आशीर्वाद करो. आपण उद्या सकाळी पुन्हा भेटूया.